घरची लक्ष्मी की अदृश्य मजूर? उंबरठा आणि ती या पुस्तकातलं एक प्रकरण आपल्याला हाच प्रश्न थेट विचारतं. आज आपण घराच्या चार भिंतींमधल्या एका अशा संघर्षाबद्दल बोलणार आहोत ज्यामध्ये कदाचित अनेकांना स्वतःचं प्रतिबिंब दिसेल. खरं तर गृहिणी असणं हे जगातलं सगळ्यात कठीण आणि थँकलेस काम आहे. हा विचार आहे आपल्या कथेच्या नायिकेचा, स्वराचा. आणि याच एका विचारातून गृहिणींच्या न दिसणाऱ्या, न मोजल्या जाणाऱ्या कामाचं वास्तव आपल्यासमोर उलगडत जातं. तर ही आहे स्वरा, एक यशस्वी सॉफ्टवेअर इंजिनियर. ऑफिस आणि घर सांभाळताना तिची रोजची तारेवरची कसरत सुरू आहे. पण जेव्हा तिचं लक्ष तिच्या मैत्रिणीच्या आयुष्याकडे जातं तेव्हा तिला एका अगदी वेगळ्या आणि कदाचित अधिक मोठ्या संघर्षाची जाणीव होते. आणि इथूनच तिच्या विचारांना एक नवी दिशा मिळते. या सगळ्याची सुरुवात होते एका साध्या फोन कॉलनं. ऑफिसच्या ब्रेकमध्ये स्वरा सहजच मैत्रीण अन्विताला फोन करते. पण फोनच्या दुसऱ्या बाजूने जो आवाज येतो तो खूप थकलेला असतो, थोडासा रडवेला असतो. आणि हाच आवाज एका गृहिणीच्या न दिसणाऱ्या वास्तवाची पहिली झलक देऊन जातो. अन्विताचा तो दिवस कसा होता? तर घरी पाहुणे होते. म्हणजे रात्रीचे 3 वाजेपर्यंत स्वयंपाक आणि साफसफाई सुरू होती. विचार करा, फक्त 2 तासांची झोप आणि पहाटे 5 वाजता उठून पुन्हा नाश्त्याची तयारी. आणि इतकं सगळं करून थकल्यावर कौतुकाचे 2 शब्द सोडाच, उलट टोमणा ऐकायला मिळाला की एवढ्यात थकलीस? तिच्या या प्रचंड कष्टांची ना कोणी दखल घेतली, ना कोणी मदतीचा हात पुढे केला. आणि मग येतो तो क्षण जो तिच्या सगळ्या कष्टांवर जणू पाणीच फेरतो. तिचा नवरा समीर तिला म्हणतो, अन्विता, तू तर घरीच असतेस ना, तुला हवं तेव्हा तू दुपारी झोपू शकतेस. हे एकच वाक्य तिच्या कामाचं, तिच्या अस्तित्वाचं किती मोठं अवमूल्यन करतं हेच आपल्याला इथे दिसतं. समीरचं हे बोलणं ऐकून स्वराला मात्र एक मोठा धक्का बसतो. आणि तिला तिचं व्यावसायिक आयुष्य आणि अन्विताचं घरगुती आयुष्य यांची तुलना करण्याची गरज भासते. ही 2 जगत जरी वेगळी असली तरी त्यातनं एकच सत्य तिच्या समोर येत होतं. आता ही तुलनाच बघा. सगळं काही स्पष्ट होतंय. एका बाजूला स्वरा आहे, जिचे कामाचे तास 9 ते 6 असे ठरलेले आहेत. कामाच्या बदल्यात पगार मिळतो, कौतुक मिळतं. आणि दुसऱ्या बाजूला आहे अन्विता. तिची ड्युटी 24 तास. मोबदला काय? तर हे तर तुझं कर्तव्यच आहे, हे वाक्य. तिला सुट्ट्या नाहीत, तिच्या कामाला स्वतंत्र ओळखही नाही. 2 स्त्रिया, पण त्यांच्या श्रमाच्या मूल्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि याच प्रकारच्या कामाला अदृश्य श्रम किंवा इनव्हिजिबल लेबर असं म्हटलं जातं. असं काम ज्याला कोणताही मोबदला मिळत नाही, पोचपावती मिळत नाही, ते फक्त एक कर्तव्य म्हणून गृहीत धरलं जातं. अन्विताची कहाणी म्हणजे याच अदृश्य श्रमांचं एक जळजळीत वास्तव आहे. मग या समस्येवर उपाय तरी काय? इथे लेखिका कथेला एका खूप सकारात्मक वळणावर घेऊन येते. स्वराच्या आई ललिता यांनी लिहिलेलं एक पत्र. ह्यातूनच पुढे जाण्याचा मार्ग दिसू लागतो. ललिता त्या पत्रातून काय सल्ला देतात? त्या म्हणतात, पहिली गोष्ट, तुझं अस्तित्व फक्त स्वयंपाकघरापुरतं मर्यादित नाहीये. दुसरी गोष्ट, घराची कामं कधीच संपणार नाहीत, पण आयुष्य मर्यादित आहे. तिसरं, स्वतःसाठी जगताना थोडं स्वार्थी व्हायला काहीच हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या कामाचं मूल्य ओळखून स्वतःला फक्त हाऊसवाईफ नाही तर होममेकर म्हणजेच घर घडवणारी समज. हा निव्वळ सल्ला नाही, तर स्वतःच्या श्रमाचा आणि अस्तित्वाचा सन्मान करण्याचा एक मंत्रच आहे. आणि शेवटी लेखिका तोच प्रश्न पुन्हा आपल्यासमोर ठेवते. जिला आपण घरची लक्ष्मी म्हणतो, ती खरं तर एक अदृश्य मजूर तर नाही ना? हा प्रश्न फक्त या कथेपुरता मर्यादित नाही, तर आपल्या घराकडे आणि घरातल्या माणसांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला लावणारा आहे.